नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो. मी मंगेश सोनार. आमचा एक ओल्ड मंकर असा ग्रुप आहे जो आम्ही सगळे पुण्यातलेच आहोत. आमच्या ओल्ड मंकर्स या ग्रुपमध्ये टोटली 7 ते 8 जण आहेत. यामध्ये आम्ही सकाळी पहाटे 3 वाजता सिंहगड हा एक किल्ला आहे पुण्यापासून एक 20 किलोमीटरच्या अंतरावरती. आम्ही सकाळी पहाटे सूर्योदय झाला आहे मित्रांनो. खूपच आपल्याला अप्रतिम असं एक दृश्य दिसतंय समोर. सूर्योदय झालेला आहे. आम्ही सकाळी पहाटे या किल्ल्यावर आलो तरी मी एक छोटीशी एक मनोगत सगळ्यांचं मी व्यक्त करू इच्छितो आणि मी प्रत्येकाला इथे बोलवतो. त्यांना ह्या गडावरती कसं वाटलं, हे निसर्गरम्य जे वातावरण आहे या गडावरती त्यांना सगळ्यांना कसं वाटलं हे मी त्यांचं मनोगत आपल्यासमोर 2 शब्द त्यांचे मी मांडू इच्छितो. माझे जे प्रथमतः जे मित्र आहेत गौरव धर्माधिकारी, आपण ज्यावेळी या सकाळी या गडावर आलात त्यावेळी आपल्याला कसं वाटलं हे प्लीज शेअर करा आपलं. धन्यवाद मंगेश. आपण बघतोय की नुकतंच या सूर्याच्या दाट रांगातून तो सूर्य डोकं वर काढतोय आणि मला वाटतं की रोज असं सूर्य वरती येतो आणि या किल्ल्याकडे या सह्याद्रीकडे बघताना त्याचाही ऊर असं या जाज्वल्य इथे अभिमानाने भरून येत असेल. या गडाकडे पाहताना ह्या इतिहासाला एक पुन्हा सिंहावलोकन करताना खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. आणि मला वाटतं की प्रत्येक मराठी माणूस तो देव मानतो की माहीत नाही, तो आस्तिक आहे की नास्तिक ते सांगता येत नाही, पण प्रत्येक मराठी माणसाचं एक दैवत आहे आणि ते म्हणजे शिवाजी महाराज. आणि त्याच दैवताला मी एक विनवणी करतो की विरा तुम्ही तेजाकडे प्रभू आमुच्याने जीवना. धन्यवाद. खूप छान प्रकारे आपलं धन्यवाद. खूप छान प्रकारे यांनी आपलं मनोगत येथे व्यक्त केलं. हे साहित्यिक आहेत आणि साहित्यामध्ये हे अभ्यास करणार आहेत असे एक व्यक्तिमत्व मी आपल्यासमोर मांडलं. यासोबतच आमच्यासोबत जे आहेत ते जिल्हा प्रमुख आहेत शुभम भाऊ पिसे. मी आपल्याला सिंहगडावर आल्यावरती आपल्याला कसं वाटलं प्लीज 1-2 गोष्टी आपण जर इथे मांडत होतो. सिंहगडावर आपण सुमारे 3:30च्या दरम्यान आपण 3:30च्या दरम्यान वर चढायला सुरुवात केली. त्या दरम्यान खूप काळोख होता आणि चढायला पण खूप मजा आली. तो रात्रीचा अंधार आणि मुळात म्हणजे आपण इथे सूर्योदय बघायला आलो. बघितला आणि चांगल्या प्रकारे चांगल्या पॉईंटवरनं बघितला. मला असं वाटतं की आता शाळेच्या शैक्षणिक ज्या सहली निघतात त्या सुद्धा किल्ल्यावर आस्वाद घ्यावा. त्यांनी किल्ल्यावरून याचा आस्वाद घ्यावा, जेणेकरून त्या मुलांना सुद्धा किल्ल्यांची माहिती होईल, मराठी परंपरांची माहिती होईल. खूप छान असा उपदेश यांनी दिलेला आहे. मी याच्यानंतर आपली ओळख करून देतो. माननीय DYSP नाशिक जिल्ह्याचे जे DYSP आहेत माननीय पंकज नागेश सर इथे येत आहेत. सध्या शेकोटीचा ते आस्वाद घेत आहेत. पंकज नागेश साहेब, आपण ज्यावेळी इथे सकाळी जे लवकर आलात 3 वाजता आल्यानंतर पंकज नागेश सकाळी ज्यावेळी आलात त्यावेळी कसं इथलं वातावरण कसं होतं? इथलं सूर्योदय आता खूप छान इथे दिसतोय समोर आपण बघतच आहात. कृपया आपलं मनोगत इथे व्यक्त करावे. सकाळी आमचे सर्व फ्रेंड सर्कल मला फोन आला रात्री असं आहे. तर आम्ही रात्री एका मित्राच्या गेस्ट हाऊसवर थांबलो. मग नंतर मित्राचं बोलणं झालं की कुठेतरी जाऊया. तर मी म्हणलं चला सिंहगडला जाऊया. मग आम्ही 4-4:30 वाजता तिथे आलो. 4-4:30ला इथं आलो तर वरती तारे चमचमत होते इतके छान. खूपच छान अनुभव होता. फार छान अनुभव. सर्व मित्रांना दाखवलं मी तो अनुभव. म्हणजे ह्या पुढे पण त्यांनी असं व्यवस्थित यायला पाहिजे, पर्यटन ठिकाणी फिरायला पाहिजे. हे होते आपले पंकज नागेश माननीय DYSP. यानंतर मी आपलं इंट्रोडक्शन करून देतो ते माननीय उपजिल्हाधिकारी वीरेंद्र देशमुख. आपण इथे आलात. सकाळचं वातावरण खूपच छान होतं, अप्रतिम होतं. थोडंसं आपलंही मनोगत इथे व्यक्त केलं तर बरोबर. नक्कीच मंगेश, मी ते सांगू इच्छितो की जसं आम्ही सगळ्या मित्रांनी सांगितलंच, आमचं असं काही ठरलेलं नव्हतं चला बा कुठेतरी जाऊया फिरायला म्हणून निघालेलो सकाळी म्हणण्यापेक्षा मध्यरात्री म्हणावं लागेल. तर असंच मग सिंहगड पंकज असं म्हणाला त्याला जाऊया सिंहगडला फिरायला. मंगेशची पण ही कल्पना होती. सो आय विल रिअली लाईक टू टेल हिम अँड आय ॲक्च्युअली रिअली लाईक टू थँक हिम. आणि मी आमचे काही नवीन मित्र पण झाली. इवन आय लाईक टू थँक दॅम की त्यांच्यामुळे आम्हाला नवीन अनुभव आली, नवीन मित्र, नवीन माणसं जोडले गेली आणि एक नवीन प्रकारचे सगळे अनुभव आम्हाला आले. आणि सगळ्यात मोठा याचं श्रेय याच्यात मंगेश सोनार आमच्या मित्रांचं आहे. थँक्यू. कारण की फार चांगली कल्पना होती आणि या कल्पनेत नक्कीच म्हणजे खरं सगळ्यांना छान वाटलं. अगदी एकदम छान अनुभव होता. आय मीन वी रिअली एन्जॉयड अ लॉट. मजा आली फार. थँक्स मंगेश. थँक्यू. मी यानंतर आपलं ओळख करून देतो शिंदे सरांची. शिंदे सर हे DYSP झालेले आहेत, नुकतेच DYSP झालेले आहेत आपले. शिंदे सर येत आहेत. शिंदे सर नमस्कार.
नमस्कार मंगेश सर. सिंहगडावर आल्यानंतर आपल्याला कसं वाटलं? आपण ज्यावेळी इथे सकाळी सकाळी लवकर आलो त्यावेळी या सिंहगडाबद्दल आपले दोन शब्द आपण please व्यक्त करा. हो, सकाळी पहाटे आपण 3:30च्या सुमारास सिंहगड चढण्यास सुरुवात केली. मी प्रथमच सिंहगडावर येत होतो आणि हा खास अनुभव, एकदम मस्त अनुभव आला मला हा. भोसरी थंडी होती, थंडीमध्ये येत असताना सिंहगडावर प्रथमच आल्यानंतर एकदम छान वाटलं. आणि हा सूर्योदय पाहायला तर एवढा आनंद झाला की प्रथमच गडावर आल्यानंतर आनंद तो सूर्योदयाचा घेतला. एकदम मस्त वातावरण झालं. तेही थँक्स, व्हेरी थँक्स मंगेश सर. म्हणजे एक प्रकारे आपण इथे आलो ओल्ड मंकर्स ग्रुप तर्फे इथे सगळ्या जणांनी इतकं एन्जॉयमेंट केलेली आहे, अप्रतिम अशी एन्जॉयमेंट इथे केलेली आहे. मी याच्यानंतर अजून एक इंट्रोड्यूस करू इच्छितो मिस्टर प्रशांत सरांचं. प्रशांत सर, सकाळी सकाळी आपलं म्हणजे प्रथमतः आमच्यासोबत आपण इथे आलेला आहात ट्रेकिंगसाठी, तर आपल्याला सिंहगडावर कसं वाटलं? एक दोन शब्द आमच्या मनोगत एकदा जर व्यक्त केलं तर बरं वाटेल. वाटायला म्हणजे फर्स्ट टाइम मी इथं आलो तर इथे मला खूप बरं वाटलं. पण सगळ्यांना सांगू इच्छितो की गर्लफ्रेंड सोबत गार्डनला बसण्यापेक्षा फिरण्यापेक्षा आपण एक दिवस नक्की सिंहगडला नक्की भेटणार. खूप छान असा संदेश यांनी दिलेला आहे. म्हणजे तुम्ही परिवारासोबत इथे नक्कीच या. गर्लफ्रेंड सोबत तर खूप लोक सिंहगडावर येतात, इकडे तिकडे काहीही लिहितात, चित्र विचित्र असे काही खडूनी म्हणा, असे वेगवेगळे काही चित्रविचित्र असे आकार वगैरे काढणं, हे म्हणजे यांनी असं एक हे दिलेलं आहे की असा एक संदेश देतात आहे की तुम्ही परिवारासोबत इथे या, सिंहगडाचा तुम्ही आस्वाद घ्या. याच्यासोबत मी अजून एक माझे प्रथमतः एक खूप जवळचे असे मित्र आहेत. प्लीज 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 स्वप्नील इंगळे इकडे या. हे औरंगाबादचे आहेत. इंगळे सर, आपणाला सिंहगड कसा वाटला? खूपच छान वाटलं. नाही, छान वाटलं म्हणजे कसा वाटला? तुमच्यासारखा छान. नाही, मी तर छान आहेच हो, पण सिंहगड कसा वाटला आपणास? खूपच छान वाटला. ओके. माझे दुसरे एक मित्र आहेत. आपणास सिंहगड कसा वाटला? एकदम सुंदर. मला काही गोष्टी बोलायच्या आहेत. सकाळी आम्ही 4च्या दरम्यान आलो असेल. एक पुण्याच्या हाकीच्या अंतरावर असलेला किल्ला आणि डौलाने उभा आहे आणि खरंच किल्ल्याकडे बघितल्यावर एक शौर्यता जाणवते, एक रक्त उसळून येतं. आणि सर्व तरुणींना माझं सांगणं आहे की पब, हॉटेल हे शनिवार रविवार आपण कायमच बघतो, पण एक दिवस आपण एक किल्ल्यावरचा अनुभव घ्यावा आणि खरं आपण मर्दिनी असलेल्याचा एक फील घ्यावा. थँक्यू सो मच. असा हा आमचा अनुभव होता सिंहगडाचा. तर सिंहगड तुम्ही नक्की या, इथे या आणि याचा आस्वाद घ्या. असा हा आमचा. थँक्यू सो मच.